हाय हॅलो नमस्ते. मी पूजा फूडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला खूप अप्रतिम अशी एक रेसिपी दाखवणार आहे. अंड्यांपासून इतकी सोपी रेसिपी तुम्ही यापूर्वी कधी केली आहे का, तेही अशा पद्धतीने? ते नक्कीच मला कमेंट करून कळवा. या रेसिपीसाठी बघा, आपल्याला अंडी हवी आहेत, अगदी थोडीशी कोथिंबीर, तिखट, मीठ आणि तेल. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीही लागणार नाही आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. अगदी छोटासा व्हिडिओ आहे आणि मेन म्हणजे ही रेसिपी तुम्हाला आवडणार आहे याची मला गॅरंटी आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, आपण आता इथे गॅसवरती एक तडका पॅन ठेवलेला आहे. यामध्ये गरजेनुसार तेल घालायचे. खूप जास्त तेल घालायची गरज नाही आहे. बघा, अशा पद्धतीने तेल घालून हे मी संपूर्ण तडका पॅनला लावून घेतलं. त्यानंतरनं यामध्ये अशा पद्धतीने अंडा आपल्याला फोडून टाकायचे. बघा, या पद्धतीने मी अंडं या तडका पॅनमध्ये फोडून घातलं. पाहू शकता तुम्ही. जर तुमच्या हाताला चटका बसत असेल तर तुम्ही गॅस बंद करून अंडं फोडून पुन्हा गॅस पेटवलात तरीसुद्धा चालणार आहे. वरतून अगदी चिमूटभर मीठ भुरभुरले. त्यानंतरनं लाल तिखट टाकायचं आपल्याला यामध्ये. जर तुम्हाला लाल तिखट आवडत नसेल, नाही घातलं तरी चालेल. थोडीशी हळद घातली आहे. लाल तिखट ऐवजी तुम्ही मिरे पावडरचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतरनं यावर कोथिंबीर घालून घ्यायची आणि 1 मिनिटभरासाठी हे अंडं एका साईडने होऊन द्यायचं. बघा, जवळपास 1 मिनिट झालेलं आहे आणि जवळून दाखवते मी तुम्हाला. बघा, कडा ह्याच्या आपोआपच मोकळ्या होतात आणि अशा पद्धतीने आपल्याला हे अंडं मस्त असं मोकळं करून घ्यायचे. बघा, अगदी या पद्धतीने. तर इथे मी बघा, अगदी अलगद हाताने हे संपूर्ण अंडं असं उचलून घेते आणि मग पलटी करणार आहे. आता स्पून कोणता घ्यायचा ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, ते सुद्धा पुढे सांगते. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर पटकनी लाईक करून घ्या चला, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. इथे बघा, 2 चमचे आहेत हे. हा जो एक आहे तो खूप जाड आहे आणि एक पातळ आहे. जो जाडवाला चमचा आहे ना, तो घ्यायचा नाही आहे आपल्याला. जो पातळ चमचा आहे तोच घ्यायचा. म्हणजे मग आपलं अंडं ज्यावेळेस आपण उचलतोय त्यावेळेस ते तुटणार नाही आणि अगदी सहज वेगळं होईल. तर बघा, इथे खालच्या साईडने सुद्धा अंडं झालेलं आहे. जास्तीत जास्त 2 मिनटं लागतात एक अंडं दोन्ही साईडनी भाजून व्हायला. इथे बघा, मी हे अंडं काढून घेतलं. तुम्हाला दाखवते कसं दिसते. अगदी मस्त दिसतं आणि खायला तर इतकं छान लागतं. पुढे काय करायचं आहे बघा, परत आता या तडका पॅनमध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं. खूप जास्त तेल घालायची गरज नाही आहे. अगदी थोडंसंच तेल घालून घ्यायचं आपल्याला यामध्ये. आणि पुन्हा आता यावरती मी एक अंडं फोडून घेते. बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे यामध्ये परत आपल्याला एक अंडं फोडून घ्यायचं अशा पद्धतीने. आता तडका पॅन थोडा जास्त गरम आहे ना, तर हाताला भाजू वगैरे शकतं. त्यामुळे गॅस बंद करून तुम्ही अंडं फोडलं तरीसुद्धा चालणार आहे. तर बघा, आता वरतून मी चवीनुसार थोडंसं मीठ घातलं. त्यानंतरनं लाल तिखट घातलेले, थोडी कोथिंबीर घालूया आणि सोबत थोडीशी हळदसुद्धा घालून घेऊया. तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे नक्की व्हिडिओ आवडला असेल. प्लीज व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं आहे. त्यामुळे प्लीज व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक मात्र करत जा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा, जेणेकरून त्यांनाही अशा सोप्या रेसिपीज पाहता येतील. आणि आपल्या चॅनलवरती काहीतरी नवीन आणि वेगळंसुद्धा असतं. मी भरपूर रेसिपीज अपलोड करण्याचा प्रयत्न करत असते. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बघा, अशा पद्धतीने मी इथे 3ही अंडी छान अशी तळून घेतलेली आहेत. आपण नेहमी तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये अंडी तळतो, पण तशी तळण्यापेक्षा या पद्धतीने एकदा तळून पहा तुम्ही. ह्याची टेस्ट खूप वेगळी येते. त्या अंड्यांच्या कंपॅरिझनमध्ये ही अंडी कितीतरी छान लागतात. स्टार्टर म्हणून तुम्ही देऊ शकता. आदल्यामधल्या भुकेच्या वेळीसुद्धा तुम्ही
अशा पद्धतीने अंडं नक्कीच करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला अंडा पाव खायचा आहे तर हे परफेक्ट आहे. अशा पद्धतीने अंडं तळा आणि पावाच्या मध्ये घाला आणि खा. ब्रेडसोबतसुद्धा छानच लागेल किंवा असं नुसतं खायलासुद्धा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.